शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्याच्या स्थितीमध्ये कलिंगड आणि खरबूज या पिकांमध्ये बऱ्या प्रमाणात क्रॅकिंग जी आहे ती येत आहेत. तर यावरती बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्ही 1 ते 2 वेळा कॅल्शियम नायट्रेटचे फर्टिगेशन केले तरी देखील आमच्या प्लॉटला क्रॅकिंग येत आहेत. तर याच्या मागे काय कारण आहेत मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट जे आपण फर्टिगेशन करतोय याच्यामध्ये 18% कॅल्शियम आहे आणि 15% नायट्रेट आहे, नायट्रोजन आहे. तर मित्रांनो, काय होते, जो आपला कॅल्शियम असतो हा पेशी भित्तिकेला घट्ट पकडून ठेवण्याचं काम करतो. पण जो आपला नायट्रोजन असतो हा कॅल्शियमचे कुठेतरी बाजूला सॅच्युरेशन करून टाकतो. म्हणजे जो कॅल्शियम आपला पेशी भित्तिकेला घट्ट पकडून ठेवलेला असतो त्याला नायट्रोजन त्याची जागा घेऊन त्याचं बाजूला सॅच्युरेशन करून टाकतो. त्याच्यामुळे जी आपली पेशी भित्तिका जी कॅल्शियमने घट्ट पकडलेली असते ती कुठेतरी कमकुवत होते आणि त्याच्यामुळे देखील आपल्या प्लॉटला क्रॅकिंगची समस्याही येते. तर मित्रांनो, याच्यावरती आपण काय करू शकतो, तर कॅल्शियम नायट्रेटची फर्टिगेशन करण्याऐवजी जर आपण कॅल्शियम ऑक्साईडचे फर्टिगेशन करण्यावर भर दिला तर आपण कुठेतरी आपल्या प्लॉटमध्ये जी क्रॅकिंग येते याच्यावरती बऱ्या प्रमाणात नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण कॅल्शियम ऑक्साईडचे खालून तर फर्टिगेशन करतो जे, तर एखादी फवारणीमध्ये आपल्याला एखादी कॅल्शियमचा देखील हात घ्यायचा आहे. तर वरतून फवारणीने देखील आपल्याला फार मोठा फरक क्रॅकिंग मध्ये पडताना दिसेल. तर एकंदरीत मित्रांनो, असे जर आपण कॅल्शियमचे व्यवस्थित नियोजन केले तर आपण क्रॅकिंग ही थांबवू शकतो. धन्यवाद.